अर्धवट बांधलेल्या त्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर सिमेंटच्या थंड आणि ओल्या फरशीवर ते दोघे एकमेकांच्या कचाट्यामध्ये तसेच राहिले होते. बाहेर विजांचा कडकडाट आणि पाण्याचा प्रचंड आवाज सुरूच होता. पण त्या क्षणी त्या इमारतीच्या कोपऱ्यामध्ये जणू केवळ वेळ पूर्णपणे थांबली होती. मयुरी अनिकेतच्या छातीवर तशीच निश्चल पडली होती. तिची नजर त्याच्या डोळ्यांवर खिळली होती आणि तिचा डावा हात नकळतपणे अनिकेतच्या कोटच्या कॉलरवर घट्ट आवळला गेला होता. अनिकेतचा उजवा हात तिच्या पाठीला आणि डोक्याला आधार देत होता. त्याच्या मनगटावरचा तो यम टॅटू आता मयुरीच्या गळ्यापाशी अगदी जवळ होता. दोघांचेही श्वास प्रचंड वेगाने चालले होते. अनिकेतच्या डोळ्यांमध्ये मयुरीला गमावण्याची जी भीती काही सेकंदापूर्वी आली होती ती अजूनही पूर्णपणे ओसरली नव्हती. तो मयुरीच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तिथे मोकळे सोडलेले केस आता त्याच्या चेहऱ्यावर आणि खांद्यावर विखुरलेले होते. तिच्या चष्म्यावर पावसाचे काही थेंब उडाले होते, ज्याच्या आडून तिचे ते मोठे पाणीदार डोळे अनिकेतच्या आरपार पाहण्याचा प्रयत्न करत होते. अनिकेत, मयुरीच्या ओठांमधून अत्यंत क्षीण थरथरणारा आवाज निघाला. तो आवाज इतका लहान होता की बाहेरच्या वादळामध्ये तो फक्त अनिकेतलाच ऐकू जाऊ शकत होता. अनिकेतने तिच्या डोक्यावरून हळूच हात फिरवला, जसा तो कॉलेजच्या दिवसांमध्ये ती रडायला लागली की फिरवायचा. मी आहे मयुरी, काही नाही झालं, तू ठीक आहेस ना? त्याचा आवाज कमालीचा हळवा आणि काळजीने भरलेला होता. तो बिझनेस हेडचा कठोर मुखवटा कुठल्या कुठे पळून पडला होता. मयुरीने काही सेकंद काहीच उत्तर दिलं नाही. तिने फक्त अनिकेतच्या छातीवर तिचं डोकं टेकवलं. तिला जाणवलं की तो अनिकेतच्या हृदयाचा वेगाने पडणारा ठोका. तो ठोका सांगत होता की आज 10 वर्षांनंतरही या माणसाच्या मनामध्ये तिच्यासाठी काय स्थान आहे. मयुरीला अचानक जाणीव झाली की ती कुठे आहे आणि कोणाच्या कचाट्यात आहे. तिच्या मनातील त्या व्यावसायिक डिझायनरने तिला लगेच ताळ्यावर आणलं. तिने स्वतःला मागे ओढलं आणि ती घाईघाईने उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. सिमेंटच्या फरशीवर पाणी साचल्यामुळे तिचा पाय किंचित घसरला, पण अनिकेतने तिला पुन्हा एकदा हाताला धरून सावरलं. सांभाळून मयुरी, अजूनही पाय घसरू शकतो, अनिकेत स्वतः उभा राहत म्हणाला. त्याने कपड्यांना लागलेली धूळ झटकली आणि मयुरीकडे पाहिलं. मयुरीने तिचे केस व्यवस्थित केले, चष्मा काढून रुमालाने पुसला आणि पुन्हा डोळ्यांवर चढवला. तिने जमिनीवर पडलेली तिची फाईल आणि आयपॅड उचलला. सुदैवाने आयपॅडच्या स्क्रीनला काही झालं नव्हतं, पण तिची फाईल मात्र पाण्याने थोडी ओली झाली होती. ती अनिकेतकडे न पाहता अत्यंत संकोचाने म्हणाली, थँक्यू सो मच अनिकेत. जर आज तू वेळेवर आम्हाला ओढलं नसतंस तर कदाचित इथे खूप मोठा अनर्थ झाला असता. माझ्यासमोर तुझ्यावर कोणतं संकट यावं आणि मी गप्प बसावं असं तुला वाटतं का मयुरी? अनिकेतने तिच्या अगदी जवळ जात विचारलं. त्याचा आवाज पुन्हा गंभीर झाला होता. कॉलेजमध्ये असतानाही जेव्हा तू संकटात असायचीस तेव्हा मीच असायचो ना तुझ्यासोबत. मग आज इतकी औपचारिक का झाली आहेस की सदा आभार मानतानाही तुला संकोच वाटतोय? मयुरीने आपली फाईल छातीशी घट्ट धरली आणि ती खिडकीपासून 2 पावलं मागे सरकली. अनिकेत, तो काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती. मी आधीच म्हणाले आहे की आपण आता फक्त एकत्र काम करतोय. आज तू जे केलंस ते एका सहकार्याने दुसऱ्या सहकार्याचा जीव वाचवण्यासाठी केलं, असाच मी त्याचा विचार करेन. अनिकेतच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हसू आलं. सहकारी? खरोखरच मयुरी, तुझी ही स्वतःला आणि मला फसवण्याची ताकद कौतुकास्पद आहे. ज्या मुलीने स्वतःचा जीव धोक्यात आल्यावर सगळ्यात आधी माझं नाव ओरडलं, ती आता मला सहकारी म्हणून हिणवते. तू स्वतःच्या भावनांना कितीही कुलूप लाव मयुरी, पण तुझे डोळे आजही तुझं खरं रूप दाखवून देतात. तेवढ्यात खाली थांबलेला साईट इंजिनियर धावत वर आला. त्याच्या हातामध्ये मोठा टॉर्च होता आणि चेहऱ्यावर प्रचंड भीती होती. सर, मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? खाली खूप मोठा आवाज आला म्हणून मी धावत आलो. बाहेर खूप वादळ सुरू झाले, वीज गायब झाली आहे आणि खालच्या मजल्यावर पाणी भरायला लागले. मला वाटतं आपण लगेच तिथून निघायला हवं. गाडीपर्यंत जाणंही कठीण होईल जर पाऊस असाच वाढत राहिला तर. अनिकेतने इंजिनियरकडे पाहिलं आणि मान हलवली. हो, आम्ही ठीक आहोत. हा वरचा लाकडी तुकडा खाली पडला होता. आपण लगेच निघूया. त्या तिघांनी घाईघाईने 5व्या मजल्यावरून पायऱ्यांनी खाली उतरायला सुरुवात केली. लिफ्ट आधीच बंद झाली होती. पायऱ्यांवर अंधार होता. फक्त इंजिनियरच्या टॉर्चचा प्रकाश रस्ता दाखवत होता. मयुरी सावकाश पावलं टाकत खाली उतरत होती, कारण तिचे पाय अजूनही अपघाताच्या धक्क्याने थोडे थरथरत होते. अनिकेतच्या मनामध्ये अनेक विचार थैमान घालत होते. मयुरीच्या या कोरडेपणाच्या मागे नक्की काय दडलंय हे शोधण्याची त्याची इच्छा अधिकच तीव्र झाली होती. तो तिच्या अगदी मागे चालत होता, जेणेकरून जर तिचा पाय पुन्हा घसरला तर तो तिला सावरू शकेल.
प्रत्येक पायरी उतरताना इमारतीच्या खिडक्यांमधून येणारा पाण्याचा तुषार त्यांच्या अंगावर उडत होता. पण दोघांचंही लक्ष त्याकडे नव्हतं. त्यांच्यात जे एक मूक युद्ध सुरू होतं त्याचा तणाव त्या पायऱ्यांवरच्या अंधारातही स्पष्ट जाणवत होता. ते इमारतीच्या मुख्य गेटपाशी आले तेव्हा बाहेर अक्षरशः पाण्याचा महापूर आल्यासारखी परिस्थिती होती. संपूर्ण परिसर जलमय झाला होता आणि पाऊस थांबण्याची कोणतीही लक्षणं नव्हती. पार्किंग लॉटमध्ये उभ्या असलेल्या अनिकेतच्या गाडीपर्यंत जाणं म्हणजेच पूर्णपणे भिजणं होतं. अनिकेतने इंजिनियरला म्हटलं, तू ऑफिसमध्ये जा आणि बाकीच्या कामगारांना सुरक्षित ठिकाणी थांबायला सांग. आम्ही निघतोय. अनिकेतने मयुरीकडे पाहिलं. मयुरी थंडीने किंचित सुकलेली दिसत होती. तिचे खांदे आक्रसलेले होते. मयुरी, तू इथेच शेडखाली थांब. मी गाडीपर्यंत जातो आणि ती गाडी इथपर्यंत जवळ घेऊन येतो. मग तू आतमध्ये बस. तोपर्यंत तुझा आयपॅड आणि फाईल प्लास्टिकमध्ये रॅप करून घे. अनिकेत म्हणाला. नाही अनिकेत, तू एकटाच पावसात जाशील तर पूर्ण भिजशील. आपण एकत्र जाऊया. मला काही फरक पडत नाही. मयुरीने न विचार करता आपल्या जुन्या स्वभावाप्रमाणे हट्टाने म्हटलं. तिची ही जुनी हट्टी वृत्ती पाहून अनिकेतच्या चेहऱ्यावर एक क्षणभर जुनं हसू तरळलं, पण त्याने ते लगेच लपवलं. अनिकेतने तिच्याकडे एक नजर टाकली. काही न बोलता तिचा हात पकडला आणि तिला घेऊन तो पावसामध्ये बाहेर पडला. अवघ्या काही सेकंदातच दोघेही डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे भिजले. आकाशातून कोसळणाऱ्या मुसळधार धारांनी त्यांच्या कपड्यांना शरीराशी चिकटवून टाकलं होतं. अनिकेतने खिशातून चावी काढून गाडीचे लॉक उघडले. मयुरीला अत्यंत काळजीने पुढच्या सीटवर बसवले आणि तो स्वतः धावत ड्रायव्हिंग सीटवर बसला. गाडीचे जड दरवाजे बंद होताच बाहेरचा मुसळधार पाऊस आणि वादळाचा आवाज थोडा मंद झाला, पण गाडीच्या आतमध्ये एक वेगळा शांत पण तीव्र तणाव निर्माण झाला. दोघेही पूर्णपणे ओले झाले होते. मयुरीचे केस तिच्या चेहऱ्याला चिकटले होते आणि तिच्या कुर्त्यावरून पाणी टपकत होतं. अनिकेतचीही तीच अवस्था होती. त्याचा सूट पाण्याच्या वजनाने जड झाला होता. अनिकेतने गाडी स्टार्ट केली आणि एसी पूर्णपणे बंद करून हीटर ऑन केला, जेणेकरून मयुरीला थंडी वाजणार नाही. त्याने गाडीच्या डॅशबोर्डमधून एक मोठा स्वच्छ टॉवेल काढला आणि तो मयुरीच्या दिशेने फेकला. घे, आधी तुझे केस आणि चेहरा पुसून घे, नाहीतर उद्या ताप येईल आणि तुझा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट अर्धवट राहील. अनिकेतने व्यावसायिक ढंगात काळजी लपवत म्हटलं. मयुरीने टॉवेल घेतला आणि ती आपले केस पुसू लागली. गाडी हायवेच्या दिशेने निघाली, पण हायवेवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे गाड्या अगदी कुरुंद गतीने पुढे सरकत होत्या. वायपर मोठ्या वेगाने काचेवर फिरत होते, पण तरीही पुढचा रस्ता अंधुकच दिसत होता. धुकं आणि पाऊस यामुळे खिडक्यांवर वाफ जमा होऊ लागली होती. अनिकेतने डिफॉगर ऑन केला, पण गाडीच्या आतील वातावरण मात्र जुन्या आठवणींच्या वाफेने कोंदटून गेले होते. गाडीमध्ये पुन्हा एकदा प्रदीर्घ शांतता पसरली. मयुरी खिडकीबाहेर पाहत होती, पण तिचं लक्ष बाहेरच्या ट्रॅफिककडेच नव्हतं. ती विचार करत होती की नियती तिच्यासोबत हा कोणता खेळ खेळत आहे. ती अनिकेतपासून जेवढं दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, परिस्थिती तिला तितकंच त्याच्या जवळ आणत होती. काल रात्री कॅफेमध्ये झालेली भेट, आज ऑफिसमधली मीटिंग आणि हा आता साईटवरचा अपघात. मयुरीला वाटलं की जर ती जास्त वेळ अनिकेतसोबत राहिली तर ती स्वतःवरचा ताबा गमावून बसेल आणि तिच्या ते मनातलं गुपित, ते वेदनादायी भूतकाळ बाहेर येईल. तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला खंबीर ठेवायचं होतं. अनिकेत शांतपणे गाडी चालवत होता, पण त्याचे डोळे मधून मयुरीकडेच जात होते. तिची ती अस्वस्थता, तिचं सारखं बोटाने चष्म्याची फ्रेम ठीक करणं, या सगळ्या सवयी तिच्या मनातील गोंधळ उघड करत होत्या. मयुरी, त्याने अचानक शांततेचा भंग करत हाक मारली. मयुरीने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांमध्ये एक भीती होती की आता अनिकेत पुन्हा कोणता प्रश्न विचारणार. तू गेल्या 10 वर्षांमध्ये एकदाही रुया कट्ट्यावर आली नव्हतीस का? अनिकेतने विचारलं. त्याचा आवाज खूप संथ आणि जुन्या आठवणींनी जड झालेला होता. मी तिथे दरवर्षी 25 ऑक्टोबरला जायचो. आपल्या पहिल्या भेटीच्या दिवशी मी तिथे तासनतास बसायचो, या आशेने की कदाचित तू तिथे येशील. पण तू कधीच आली नाहीस. इतकं तिरस्कार आहे का तुला माझ्याबद्दल? 25 ऑक्टोबर हे नाव ऐकताच मयुरीच्या काळजामध्ये एक तीव्र कळा आली. तिच्या डोळ्यांसमोर तो दिवस उभा राहिला, जेव्हा ती लांबूनच त्या कट्ट्याकडे पाहत रडत निघून जायची. ती अनिकेतच्या समोर येण्याची हिंमत कधीच करू शकली नव्हती, पण ती हे त्याला सांगू शकत नव्हती. अनिकेत, जुन्या तारखा आणि जुने दिवस आठवून आता काहीच बदलणार नाही. मी म्हणाले ना, तो भूतकाळ होता. आपण आता मॅच्युअर्ड व्यक्ती आहोत. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा आजच्या वास्तवात जगणं जास्त गरजेचं आहे. मयुरीने आपला आवाज खंबीर ठेवत म्हणालं, पण तिच्या आवाजातील थरथराट लपत नव्हता.
मॅच्युअर्ड? मयुरी, जर तो फक्त भूतकाळ असता तर आज जेव्हा तू माझ्या छातीवर पडली होतीस तेव्हा तुझ्या डोळ्यांमध्ये मला ते दुःख आणि तोच जुना हक्क का दिसला? का तू आजही माझ्याकडे पाहताना तुझी नजर चोरतेस? तू स्वतःला कितीही बदलायचं नाटक कर मयुरी, पण माझ्यासाठी तू आजही तीच आहेस. मला फक्त एकच उत्तर हवंय. अनिकेतने गाडी रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली सुरक्षित ठिकाणी थांबवली आणि तो पूर्णपणे मयुरीच्या दिशेने वळाला. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्यामध्ये वर्षानुवर्षे साठलेला राग, विरह आणि प्रेम एकत्र वाहत होते. का गेलीस तू मयुरी? मला एका रात्रीमध्ये पर्क का केलंस? काय चूक झाली होती माझी? मी तुझ्यावर प्राणापेक्षा जास्त प्रेम केलं हे माझं चुकलं होतं का? मला या प्रश्नांचं उत्तर मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मयुरीने अनिकेतच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. तिला समजलं की आज ती या प्रश्नांपासून सहज पळू शकत नाही. गाडीच्या बंद हवेमध्ये, हिटरच्या उबदारपणात आणि बाहेर पडणाऱ्या पावसाच्या साक्षीनं त्यांची ही मूक भावना एका मोठ्या प्रवासाला निघाली होती. मयुरीने तिची फाईल घट्ट पकडली. तिचे ओठ थरथरत होते. ती खरं सांगू शकत नव्हती, कारण ते रहस्य त्यांच्या दोघांच्या आयुष्याला पुन्हा एकदा बदलवून टाकणारं होतं. तिने स्वतःच्या भावनांवर आवर घातला. अनिकेत, काही गोष्टी अशा असतात ज्या वेळेच्या हवाली कराव्या लागतात. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतंच असं नाही. मला काहीही विचारू नकोस प्लीज. मला माझ्या घरी सोड. मयुरीने डोळे मिटून घेतले आणि तिच्या गालावरून एक अश्रू घळाघळा वाहू लागला, जो तिने लगेच हाताने पुसून टाकला. अनिकेतने तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहिले. तिच्या त्या एका अश्रूने त्याचा सगळा राग एका क्षणामध्ये वितळून टाकला. त्याला समजलं की मयुरी काहीतरी खूप मोठी गोष्ट स्वतःच्या मनामध्ये दाबून ठेवत आहे, जी तिला आतून पोखरत आहे. त्याने गाडी पुन्हा स्टार्ट केली आणि काहीही न बोलता तो हायवेवरून तिच्या घराच्या दिशेने गाडी चालवू लागला. ट्रॅफिक हळूहळू सरकत होतं. सुमारे तासाभराच्या प्रवासानंतर गाडी मयुरीने दिलेल्या पत्त्यानुसार एका साध्या शांत सोसायटीच्या मुख्य गेटसमोर येऊन थांबली. तिथे आजूबाजूला मोठी झाडं होती आणि पावसामुळे तिथे एक शांतता पसरली होती. मयुरीने गाडीचा दरवाजा उघडला. तिने अनिकेतकडे पाहिलं. थँक्यू अनिकेत, आजच्या प्रत्येक गोष्टीसाठी, साईटवर माझा जीव वाचवण्यासाठीही. असं म्हणून ती छत्री न घेता तशीच पावसात सोसायटीच्या आतमध्ये स्वतःच्या इमारतीच्या दिशेने वेगाने निघून गेली. अनिकेत गाडीमध्येच बसून राहिला. मयुरी जोपर्यंत इमारतीच्या मुख्य लॉबीमध्ये जात नाही आणि सुरक्षित पोहोचत नाही तोपर्यंत त्याने गाडी तिथून हलवली सुद्धा नाही. मयुरी आतमध्ये गेल्यावर तिने मागे वळून पाहिलं. अनिकेतची गाडी अजूनही तिथेच उभी होती. तिची नजर अनिकेतच्या गाडीवर खेळली. अनिकेतने गाडीचा गिअर टाकला आणि तो तिथून निघाला. पण अनिकेतच्या मनामध्ये मात्र आता एक नवीन निश्चय खूप पक्का झाला होता. मयुरी जरी स्वतःला कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असली तरी तिच्या या खोट्या कठोरपणामागचं खरं कारण, ती लपवत असलेलं ते रहस्य तो शोधून काढणारच होता. कारण त्यांची ही गोष्ट अधुरी राहण्यासाठी बनली नव्हती. ती पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाली होती. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.